नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरीच्या साड्या आलेल्या होत्या ब्लाऊज शिवायला, ब्लाऊज आणि साड्या. तर ते ब्लाऊज शिवून झालेले ते मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे ते ब्लाऊज शिवले आणि कोणत्या साड्या आहे, किती ब्लाऊज आहे, ते सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवते. हे जे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, हे ब्लाऊज वेल्वेटचं ब्लाऊज आहे आणि हे असंच तिने शिवायला लावलं होतं फर्स्ट टाईम, म्हणून मी हे शिवलेलं आहे. तिचं एल्बोपर्यंतचे स्लीव्ज आहे, प्रिन्सेस कट आहे, हा ब्रेसर पट्टीचा प्रिन्सेस कट आणि मागून सिंपल गोल गळा घेतलेला आहे. आणि त्यानंतर ही जी साडी आहे, ही तिची सणाची साडी आलेली होती. तिला साडीचा कलर आहे हा मोरपंखी कलर आणि काठावरती ब्लाऊज आहे. हे सर्व तिने प्रिन्सेस कटच शिवायला सांगितलेले होते, प्रिन्सेस कट ब्रेसर पट्टी. आणि ही जी स्लीव शिवलेली हिचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पफ स्लीव्ज आहे ही. आणि या ब्लाऊजला मागून मी मटका गळा टाकलेला आहे. याला फक्त नॉड आणि लटकन टाकायचे राहिलेले ह्या गळ्याला. त्यानंतर ही साडी पिवळीच आहे. या साडीवरती हे ग्रीन कलरचं जे ब्लाऊज आहे त्याची पण एल्बोपर्यंतचीच स्लीव शिवलेली आहे. गळा सिंपल गोल घेतला आणि त्याला मग मी लेस टाकली, अशी पुढून पण घेतली थोडी, जी छान वाटते. त्यानंतर हे हळदीची साडी आहे. अशा प्रकारे ही साडी आहे आणि तिच्यावरती हे ब्लाऊज होतं. प्रिन्सेस कट टाकलाय, बाहीला अशी डिझाईन बनवलेली आहे. हिचा पण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे मी. आणि मागून पॅचवर्कचा जो गळा टाकलेला आहे हा, याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे. हा काट उरला होता, बाही शिवून काट उरलेला होता, त्याची डिझाईन मी बनवलेली आहे आणि त्याला ही अशा प्रकारे लेस टाकलेली आणि लटकन टाकलेले. आणि ही नॉड पण मी ब्लाऊजचीच बनवलेली. आणि अशा प्रकारची ही नॉड कशी बनवत्या ती पण माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याचा. आता राहिले हे आरी वर्कचं ब्लाऊज. तिला फळाची साडी म्हणून तिला नऊवार घालायची ही साडी, म्हणून तिने ह्या ब्लाऊजला आरी वर्क करायला लावलं होतं. तर ते पण मी बनवलेलं आहे आरी वर्क. आरी वर्क करेल असल्यावर मागचा गळा सिंपलच घ्यायला लागतो, डिझाईनचा नाही शिवता येत हा, म्हणून हा सिंपल गोल गळा आणि त्याला ही आरी वर्क केलेली आणि बाहीला ही डिझाईन टाकलेली आरी वर्कची. पुढच्या साईडनी पण अशा प्रकारे हे आरी वर्क वन साईड केलेलं आहे. इकडनं पदर असतो त्यामुळे फक्त एकाच बाजूला टाकते. याला पण मी ही ब्लाऊजचीच नॉड बनवलेली, मॅचिंग नॉड नाही भेटत त्याच्यामुळं मग हीच बनवायला लागते. हे लटकन टाकलेले आहेत. अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवायला फार अवघड जाते. त्यानंतर हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. घागऱ्यावरचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. घागरा खूप मोठा आहे, इथे ठेवायला जागा नव्हती त्याच्यामुळे मी घेतलेला नाही. तो समोर दाखवते मी तुम्हाला घागरा पण. आणि ही अशा प्रकारे ही लेस टाकलेली ब्लाऊजला. ही कमरेचा भाग आला हा
आणि प्रिन्सेस कट आहे. कप पण टाकलेले आहे त्याला, एल्बोपर्यंतची ही स्लीव्ज आणि त्या स्लीव्जला पण लेस टाकलेली ही. आणि ही लटकन टाकलेली आहेत. हे अशा प्रकारे हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे पूर्ण. ही जी आपल्याला ब्लाऊज पिसाला जी डिझाईन दिलेली असती, जो गळा दिलेला असतो त्यानुसारच हे ब्लाऊज स्टिच करायला लागतं. आणि ह्या लेसला पाईप लेस म्हणतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाईप लेस भेटती. अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवून तयार आहे माझे. हा घागरा आहे आणि हे त्याच्यावरचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी. ही घागऱ्यावरची ओढणी. हा जो घागरा याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. याची फिटिंग करायची होती, टिप टाकायला. जे आपल्याला त्रास होतो, इथे खालच्या साईडनी जाड कपडा राहतो त्याच्यामुळे आपल्याला टिप टाकता नाही येत घागऱ्याची, त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे. हा घागरा, ही ओढणी आणि हे घागऱ्यावरचं ब्लाऊज. हे सर्व नवरीचे ब्लाऊज मी शिवून तयार केलेले. तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज सर्व शिवलेले, कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.